आज आपण नाश्त्यासाठी झटपट होणारी रोजच्या वापरातल्या ज्वारीच्या पिठापासून एकदम जाळीदार लुसलुशीत इडली आणि चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत। ज्वारीचं स्वतःचं गुणधर्म थंड असल्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला थंडावा तर देतच, शिवाय यामध्ये फायबरचं प्रमाण खूप जास्त असतं आणि साखरेचं प्रमाण कमी असल्यामुळे तुम्ही जर वजन कमी करत असाल, डाएट करत असाल, तुम्ही मधुमेह पेशंट आहात किंवा डायबिटीस असेल तर त्यांच्यासाठी अगदी बेस्ट आहे। म्हणजेच काय, अगदी सगळ्या वयोगटांना ही इडली चटणी अगदी मस्त आहे, पचायला अगदी हलकी आहे। तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे, म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। आपले कुकिंग तिकीट मराठीचे 100% शुद्ध ऑर्गॅनिक डंकावर कुटलेले मसाले जर तुम्हाला घ्यायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तुम्ही मेसेज करू शकता, कॉल करू शकता, एक लिंक सुद्धा दिलेली आहे, त्यावर क्लिक करून व्हॉट्सअपला तुम्ही आमच्याबरोबर डायरेक्ट कनेक्ट होऊ शकता। आमच्या वेबसाईटवरून सुद्धा तुम्ही मसाले ऑर्डर करू शकता। आपले मसाले अगदी वर्षभर सगळ्यांसाठी उपलब्ध आहेत, याची सगळ्यांनी नोंद घ्यावी। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। ज्वारीची मस्त जाळीदार इडली बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मेजरिंग कपने कप भर आणि 150 ग्राम प्रमाणात ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। न चाळून घेतलेलं आहे, कारण यामध्ये खूप जास्त प्रमाणात कोंडा असतो आणि कोंड्यामध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर्स असतात, जे आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त गरजेचे असतात। तर एक कप थोडंसं दाबून आपण इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। घरातल्या कोणत्याही एखाद्या वाटीने घेतलेली सगळी जिन्नस तुम्ही मोजून घेऊ शकता। आता ज्वारीच्या पिठात साखरेचं प्रमाण कमी असतं आणि फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळे डायबिटीस किंवा मधुमेहाला चालू शकतं। ज्या कपने 1 कप ज्वारीचे पीठ घेतलेलं आहे, अगदी त्याच कपने अर्धा कप बारीक रवा घेतलेला आहे। सेम कपने अर्धा कप दही घेतलेला आहे। आता दही थोडंसं आंबट असलं तर आणखीन चांगलं, कारण ही खाताना ही इडली अगदी छान लागते। आता ज्या कपने दही मोजून घेतलेलं आहे, अगदी त्याच कपने आपण सुरुवातीला अर्धा कप यामध्ये पाणी घेणार आहोत, म्हणजे भांड्याला लागलेलं दही सुद्धा आपल्याला वाया घालवता येत नाही। सुरुवातीला अर्धा कप पाणी घेतलेलं आहे, त्यातलं थोडं थोडं पाणी घालून छान पीठ आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे। आता प्रत्येकाच्या पिठाची रव्याची क्वालिटी थोडी वेगवेगळी असू शकते, त्यानुसार पाणी थोडं कमी जास्त लागू शकतं। सुरुवातीला पाव कप पाणी घालून पीठ थोडं फेटून घेतलंय, थोडं कोरडं वाटतंय म्हणून उरलेलं पाव कप आपण यामध्ये पाणी घालणार आहोत। म्हणजे बघू शकता सुरुवातीला अर्धा कप संपूर्ण पाणी वापरलेलं आहे, जर गरज वाटली तर आणखी थोडंसं पाणी वापरणार आहोत। पुन्हा थोडंसं इथे घट्ट वाटतंय म्हणून सेम कपने अर्धा कप साधं पाणी घेतलेलं आहे, त्यातलं पुन्हा थोडं थोडं वापरणार आहोत। म्हणजे लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला नॉर्मली जसं आपण इडलीचं पीठ कसं भिजवतो अगदी तसंच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। पुन्हा थोडंसं आपल्याला घट्ट वाटतंय म्हणून उरलेलं संपूर्ण म्हणजे बरोबर 1 कप आपण इथे साधं पाणी वापरून हे पीठ भिजवून घेतलेलं आहे। तर आजची आपली अगदी इन्स्टंट इडली आहे, अजिबात आपण याला फर्मेंट वगैरे करणार नाही आहोत, म्हणून पीठ भिजवत असताना साधारणतः 4 ते 5 मिनिटं एकाच डायरेक्शनमध्ये असं चांगलं पीठ आपल्याला फेटून घ्यायचं आहे। असं केलं की याचा रंग हलकासा पांढरा पडतो आणि पीठ तुमचं अगदी हलकं होतं, म्हणजे कमीत कमी सोडा जरी वापरला तरी इडली तुमची अगदी छान तयार होते। तर असं हे पीठ साधारणतः 5 मिनिटं एकाच डायरेक्शनमध्ये आपण चांगलं फेटून घेतलेलं आहे। रंग हलकासा पांढरा झाल्यासारखा आणि चांगलं हलकं पीठ झाल्यासारखं दिसत असेल। ज्या आयत्या वेळेस तुम्हाला इडल्या करायच्या असतील त्या आयत्या वेळेस अगदी पाव चमचा खाण्याचा सोडा किंवा इनो फूड सॉल्ट तुम्ही इथे वापरू शकता। आता तुम्हाला सोडा किंवा इनो वापरायचं नसेल तर सेम पद्धतीने पीठ तयार करायचं आहे आणि 5-6 तास एखाद्या उबदार ठिकाणी किंवा रात्रभर तुम्हाला फर्मेंट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे, म्हणजे सोडा किंवा इनो घालावा लागत नाही। सकाळी करायचं असेल तर रात्री ही तयारी करून ठेवली फार जास्त जाळी पडत नाही, पण पीठ चांगलं हलकं होतं, म्हणजे तुम्ही डोसा करताय, तुम्ही इडली करताय, आप्पे करताय तर अगदी सहज तुम्हाला तयार करता येईल, कारण पीठ तसं सुद्धा चांगलं हलकं होतं। आता आपण इन्स्टंट करणार आहोत म्हणून साधारणतः मिनिटभर एकाच डायरेक्शनमध्ये चांगलं फेटून घेतलंय आणि याला छान जाळी सुटल्यासारखी तुम्हाला दिसत असेल। आता या पिठाची इडली, डोसा, उत्तपम, आप्पे सुद्धा तुम्ही करू शकता अगदी सेम पद्धतीने। आणि लक्षात असू द्या, मीठ घालायचे अगदी सगळ्यात शेवटी, म्हणजे संपूर्ण तयारी तुमची झाली, फक्त तुम्हाला इडल्या घालायच्या त्या आयत्या वेळेस चवीपुरतं किंवा अर्धा चमचा मीठ घालून हलक्या हाताने वरखाली करून घेणार आहोत, कारण सुरुवातीलाच तुम्ही यामध्ये मीठ घातलं की तुमची इडली चपटी होते किंवा ती कडक होऊ शकते। तर रोजच्या वापरातल्या ज्वारीच्या पिठापासून इडली बनवण्यासाठी पीठ तुमचं तयार झालेलं आहे। आता तुमच्याकडे जर इडली पात्र नसेल तर एखाद्या ताटाला किंवा वाटीला थोडंसं तेल लावून तुम्ही त्यामध्ये इडली सेट करू शकता। असं हे इडली पात्र असेल तर त्याला थोडं थोडं तेल किंवा तूप लावून घेऊ शकता, तुम्ही बटर लावून घेऊ शकता किंवा एखादं कॉटनचं पातळ ओलं करून कापड तुम्ही यामध्ये पसरू शकता, त्यावर सुद्धा इडल्या तुम्हाला घालता येतील। आता इडल्या घालताना खूप जास्त गच्च भरून न घालता थोडं कमी कमी घालायचं आहे, कारण फुलून ती चांगली वर येते। तर साधारणतः असं हे आपण एक पळीभर यामध्ये पीठ घातलेलं आहे आणि इतक्या जिन्नसात साधारणतः 12 इडल्या आपल्या तयार झालेल्या आहे। तुम्ही जर वाटीमध्ये करत असाल तर मोठ्या आकाराच्या 7-8 इडल्या तुमच्या तयार होतील।
असं हे इडल्या सगळ्या पात्रांमध्ये घालून झालेलं आहे। दुसरीकडे इडली स्टीमरमध्ये तांब्याभर पाणी आपण छान मोठ्या आचेवर उकळून घेतलंय। पाण्याला उकळी येणं खूप जास्त गरजेचं आहे। स्टीमरमध्ये जेव्हा पाणी उकळून त्यावर आपण हे स्टँड ठेवत असतो तर खालच्या प्रेशरने वरच्या पदार्थाला चांगला फुगीरपणा येतो आणि ते पदार्थ हलके होतात। तसे हे दोन्ही स्टँड आपण इडलीचे ठेवलेले आहेत। झाकण लावायचं आहे। मोठ्या आचेवर सुरुवातीला 2 मिनिटं, मध्यम आचेवर साधारणतः 10 मिनिटं, असे हे 12 मिनिटं आपल्याला इडली चांगली वाफवून घ्यायची आहे। हवं असेल तर घड्याळामध्ये वेळ लावून तुम्ही ही इडली वाफवून घेऊ शकता। आता इडली वाफेपर्यंत पटकन ओल्या नारळाची झटपट होणारी चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत। त्यासाठी लागणारी सगळी जिन्नस घरातला एखादा नाश्त्याचा चमचा असतो ना, त्याने आपण मोजून घेतलेला आहे। तर या चमचाने सुरुवातीला 2 चमचे ओलं खोबरं किंवा डेसिकेटेड कोकोनट पावडर घेऊ शकता। 2 चमचे डाळवं घेतलेले आहे। भाजलेले शेंगदाणे घेतले तरी सुद्धा चालू शकेल। दोघांचं प्रमाण इक्वल किंवा एकसारखं असावं। 2 हिरव्या मिरच्या, 1 लसणाची पाकळी, अर्धा इंच आल्याचे तुकडे, थोडंसं चिंच घेतलेलं आहे, थोडीशी देठांसहित कोथिंबीर घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। ही सगळी जिन्नस तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता। सगळं सुरुवातीला मिक्सरला आपण काढून घेणार आहोत। सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। सुरुवातीला पाणी न घालता असंच फिरवून घ्यायचं आहे आणि चांगलं बारीक झाल्यानंतर गरजेपुरतं पाणी घालून चांगली बारीक चटणी आपण करून घेतलेली आहे। रंग बघू शकता, अगदी छान आलेला आहे। आपण यामध्ये कोथिंबीर आणि हिरवी मिरची वापरल्यामुळे अशी ही चटणी अशीच खाऊ शकता किंवा याला छान फोडणीसुद्धा तुम्ही देऊ शकता। फोडणी देण्यासाठी फोडणी पात्रात पळीभर तेल गरम करून घेतलेलं आहे। सुरुवातीला पाव चमचा मोहरी चांगली फुलवून घेतलेली आहे। यामध्ये 5-6 कढीपत्त्याची पानं, 1 लाल सुकी मिरची घालणार आहोत। टोटली ऑप्शनल आहे, नसेल घालायचं तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता। सगळ्यात शेवटी चिमूटभर हिंग घातलेला आहे। गरम गरम फोडणी चटणीवर घालणार आहोत। तर अशी ही तुमच्या ओल्या नारळाची चटणी खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही लाल चटणीसुद्धा तयार करू शकता। कशी बनवायची ती सुद्धा तुमच्यासोबत मी ऑलरेडी शेअर केलेली होती। हवी असेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे। ते इडली वाफवून साधारणतः 12 ते 13 मिनिटं झालेली आहेत। एकदा झाकण उघडून बघणार आहोत। एकदम छान मस्त फुललेले आहेत। ज्वारीचं पीठ असल्यामुळे हलकासा काळपट रंग तुम्हाला इथे दिसत असेल, मात्र इडली आपली अगदी छान फ्लफी आणि मस्त जाळीदार होते। खाली काढून घेणार आहोत। आता हे स्टीलचं भांडं असल्यामुळे लगेच आपण यामधून वेगळे केले इडल्या तरी सुद्धा चालू शकेल। तुम्ही जर ॲल्युमिनियम किंवा वेगळं कोणतं भांडं वापरत असाल तर थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आणि नंतर तुम्हाला यामधून इडल्या काढून घ्यायच्या आहेत। एकदम छान, एकदम हलकी, मस्त जाळीदार, लुसलुशीत ज्वारीच्या पिठाची इडली खाण्यासाठी तयार आहे। आता यामध्ये तुम्ही गाजर असेल, बीट असेल, काकडी वगैरे असेल ती सुद्धा बारीक चिरून घातली तर आणखीन जास्त हे पौष्टिक होईल आणि काकडीमुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पोटाला थंडावा सुद्धा मिळेल। पचायला हलकी, म्हणजे एखाद्या दिवशी स्वयंपाकाचा कंटाळा आला की अशी ही इडली आणि चटणी जरी तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये करून खाल्ली तरी सुद्धा चालू शकेल। तुम्ही इडलीची जाळी बघू शकता, किती मस्त आलेली आहे। कोणतंही पीठ फर्मेंट न करता अगदी इन्स्टंट तुमची ज्वारीच्या पिठाची इडली आणि चटणी खाण्यासाठी तयार आहे। रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आवडली असेल तर एक लाईक नक्की करा। चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा। आपल्या कुकिंग तिकीट मराठीच्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटताय, तुम्ही कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की लिहा। आणि आपले मसाले जर तुम्हाला घर बसल्या फ्री डिलिव्हरी ऑर्डर घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे। जर अर्जंट असेल तर आम्हाला तुम्ही कॉल करू शकता, मेसेज करू शकता किंवा आमच्या वेबसाईटवरून तुम्ही मसाले ऑर्डर करू शकता। चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा।